नमस्कार मित्रांनो, अतिवृष्टी पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून मदतीचं पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं आणि याच पॅकेजमध्ये अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याकरिता पॅकेजमध्ये शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली होती आणि याच्याचकरिता आज दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी शासनाकडून एक GR निर्गमित करण्यात आलेला आहे। हा GR पहा सन 2025-26 या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी व पूरस्थिती यामुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामासाठी अर्थसहाय्य देण्याबाबत या GRद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे। या शासन निर्णयामध्ये विहिरीच्या दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य मिळवण्याचे आणि हा निधी कशाप्रकारे वितरित करायचा याची अंमलबजावणी कशा पद्धतीने राहील याची मुद्देसूद माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे। आपण यातील महत्त्वाचे जे मुद्दे आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पॉईंट 2, विहीर दुरुस्तीसाठी आर्थिक मदत मिळवण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने संबंधित गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज करणे आवश्यक आहे। अर्ज केला नाही तर तुम्हाला विहिरीसाठी मदत मिळणार नाही। यामध्ये अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा म्हणजे अर्जासोबत विहिरीची नोंद असलेला 7/12 जोडणे कंपल्सरी आहे, नाहीतर तो अर्ज विचारात घेण्यात येणार नाही। पॉईंट नंबर 5, जिल्हा अधिकाऱ्यांनी प्राप्त अहवालाच्या आधारे विहीर दुरुस्तीच्या कामाचा प्रत्यक्ष खर्चास किंवा प्रति विहीर कमाल मर्यादा रुपये 30,000 यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अनुदेय करावी। पॉईंट नंबर 8, सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यास विहिरीच्या दुरुस्तीसाठी येणाऱ्या एकूण अंदाजे खर्चाच्या 50% रक्कम म्हणजे 15,000 रुपये आगाऊ स्वरूपात जिल्हाधिकारी यांनी उपलब्ध करून द्यावी आणि उर्वरित 50% रक्कम विहीर दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधिताकडून काम पूर्ण झाल्याचे हमीपत्र घेऊन कृषी सहाय्यक व तांत्रिक अधिकारी यांनी संयुक्तपणे मोजमाप घेऊन काम पूर्ण झाल्याची खात्री करून लाभार्थ्यास अनुदेय एकूण खर्चातील उर्वरित 50% रक्कम वितरित करण्यात येईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे विहिरीचे जे काही नुकसान झालेले आहे त्याच्या दुरुस्तीकरिता शेतकऱ्यांना शासनाकडून रुपये 30,000 प्रति विहीर आर्थिक मदत देण्यात येणार आहे आणि यासाठीची जी शासकीय प्रक्रिया आहे जसे लेखी अर्ज करण्यापासून ते उर्वरित 15,000 रुपये निधी लाभार्थ्यास मिळेपर्यंत याची सविस्तर माहिती या GRमध्ये देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे महत्त्वपूर्ण अशी ही माहिती होती। ही माहिती आपल्या जवळच्या नुकसानग्रस्त शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा। धन्यवाद।